नमस्कार मित्रांनो, मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख 20 घडामोडी आज आपण जाणून घेऊया. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महिला शेतकरी सौर पंपांना गती, महाराष्ट्राची आघाडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे आता महाराष्ट्रात 5 लाखांपेक्षा जास्त सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात सर्वाधिक पंपांची उभारणी केली आहे, जो एक विक्रमच आहे. 10 मेगावॅटपेक्षा जास्त सौर ऊर्जा प्रतिपंप वापरून शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे हा उपक्रमाचा मेन उद्दिष्ट आहे. सरकारी कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढणार. राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये डिसेंबरपर्यंत सौर ऊर्जेवर आणण्याचे ध्येय ठेवले आहे. यामुळे केंद्र सरकारच्या PM सूर्यघर मोफत वीज योजना यांसारख्या योजनेला फायदा मिळणार आहे, जिथे वीज बिलात लक्षणीय कपात होईल आणि पर्यावरणाची सुरक्षाही घेतली जाईल. लाडकी बहीण योजनेचा पुढील टप्पा 36,000 कोटींचे बजेट. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील टप्पा तातडीने सुरू करण्यासाठी 36,000 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे, ज्यामुळे अंदाजे 2.5 कोटी महिलांना लाभ मिळेल, ज्यामुळे मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळेल. लग्नसराई संपता सोन्याचे दर घसरले. आज 24 कॅरेट सोन्याचे प्रतिग्राम दर 1,600 रुपयांनी कमी होऊन 97,900 पर्यंत खाली आले आहेत. लग्नसराईचा हंगाम संपल्यामुळे मागणी कमी झाल्याने ही घसरण झाली आहे. सध्याची परिस्थिती गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. शेतकऱ्यांसाठी प्री मान्सून कर्जमाफीची मागणी. बारामतीमध्ये झालेल्या अनपेक्षित पावसामुळे पिकांचं मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. पुणे 2 इंदापूर सारख्या भागांमध्ये मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी, जेणेकरून ते पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतील. महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार. हवामान विभागाचा अंदाज. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय होण्याचे चिन्ह दिसत आहेत. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. कोल्हापूर शक्तीपीठ महामार्ग सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध. कोल्हापूरमध्ये सुरू झालेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावर शेतकरी नाराज आहेत. स्थानिक रहिवाशांच्या परवानगीशिवाय सर्वेक्षण सुरू झाल्याने त्यांनी आंदोलन करत काम थांबवले आहे. भूमी अधिग्रहणासाठी शांततेचा मार्ग काढला नाही तर मोठ्या अडचणी येऊ शकतात. विदर्भ मुक्ती मोर्चा. जिल्हा मुख्यालयात धरणे आंदोलन. विदर्भ स्वायत्त राज्यांच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र झाले असून ठाणे, गोंदिया, चंद्रपूर येथे 2 दिवसांचे धरणे आंदोलन सुरू आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांची दुर्दशा आणि आदिवासींच्या गरजांवर लक्ष द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. भारत गौरव हेरिटेज ट्रेन सुरू. मुंबईतील CST येथील भारत गौरव ही हेरिटेज ट्रेन सुरू करण्यात आली आहे. 6 दिवसांच्या ऐतिहासिक प्रवासात 710 प्रवासी सहभाग होतील. या स्लीपर 3 टायर आणि 2 टायर ACचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून 300 कोटींचा प्रकल्प जाहीर. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नागपूर सोलापूरसाठी 300 कोटींची गुंतवणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि संत्र्यासारख्या फळांची गुणवत्ता वाढेल आणि रोगमुक्त लागवड साध्य होईल. समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा पूर्ण. प्रवास आता वेगवान. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा आता पूर्ण झाला आहे. 701 किलोमीटरचा महामार्ग आता 7 तासांपेक्षाही कमी वेळात पूर्ण करता येईल. यात 7.8 किमी लांबीचा बोगदा, 3 इंटरचेंज आणि 6 ते 8 लेनचा मार्ग समाविष्ट आहे. आपत्ती व्यवस्थापनेसाठी 22.4 कोटींचं बजेट मंजूर. 2025-26च्या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने 36 जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. 22.4 कोटींचं बजेट मंजूर केलं आहे. यात आपत्ती प्रतिबंध, जनजागृती कार्यालय, प्रशिक्षण, उपकरण खरेदी याचा समावेश आहे. दुष्काळ, पूर आणि भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी ते उपयुक्त ठरेल.
विदर्भात तापमानाचा पारा चढला 43 डिग्री पार. सध्या विदर्भातील उष्णतेची लाट असून नागपूर आणि ब्रह्मपुरीमध्ये 43.6 सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 11 जून नंतर पाऊस येईल, त्यापूर्वी उष्णतेचा प्रभाव कायम राहील. राज्यस्तरीय फुटबॉल लीग सुरू, 8 संघ 36 सामने. महाराष्ट्र फुटबॉल लीग MSSMFL नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 8 संघांनी सहभाग घेतला आणि एकूण 56 सामने आयोजित केले गेले, ज्यामुळे राज्यातील खेळाडूंना चांगली स्पर्धा मिळेल आणि फुटबॉलच्या गुणवत्तेत वाढ होईल अशी अपेक्षा. चित्रपट उद्योगाला चालना, सिंगल विंडो सिस्टीम सुरू. चित्रपट, OTT आणि जाहिरातींच्या शूटिंगसाठी महाराष्ट्र सरकारने सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम सुरू केली आहे. यामुळे परवानगी प्रक्रिया सोपी होईल आणि कर्जतच्या इंडी स्टुडिओ सारख्या ठिकाणी नवीन प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल. मराठी सिनेमात गुंतवणूक वाढणार. राज्य सरकारच्या कर्जत येथील इंडी स्टुडिओला NCLTच्या निर्णयानंतर पुनरुज्जीवन केले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी आधुनिक सेट्स आणि सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे देशातून आणि विदेशातून शूटिंगसाठी येणाऱ्यांची लोकसंख्या वाढेल. IPL T20 विश्वचषक, भारतीय संघाची तयारी जोरात. भारतीय संघाने T20 विश्वचषकासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशभरातील प्रशिक्षक आणि खेळाडूंनी पुढील सामन्यासाठी आत्मविश्वास दाखवला आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वावर सर्वांना अपेक्षा आहे. हवामान बदलाचा गंभीर परिणाम, शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ. अत्यंत उष्णतेमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून अनेक शेतकरी कर्जात अडकले आहेत. हे स्पष्ट होते की हवामान बदलाचा जनजीवनावर कसा गंभीर परिणाम होत आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या प्रमुख काही 20 घडामोडी. अशाच व्हिडिओसाठी अपडेटसाठी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.